हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी ज्या कलाकारांनी आपली चित्र देऊन अमोल चित्र देऊन सहकार्य केले त्या लोकांना नुसतं चित्र घेऊन परत न पाठवताना त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे। सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था आपल्या पुणे फेस्टिवलच्या टीमनं केलेली आहे आणि टीमनंच काही चित्रांची निवड करून त्या चित्रकारांना ट्रॉफी विथ सर्टिफिकेट असं सन्मानित करून हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे। तर फार उशीर न करता मी माननीय लावटी सरांना विनंती करतो की ते असं नसतं होतील। दुसरे जे आपले प्रमुख पाहुणे यायचे ते फेस्टिवलचेच दोघं जण आहेत पण अजून काही आलेले नाही आहेत, पण त्यांची वाट बघितली तर आपल्याला 8 वाजून जातील कदाचित। तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू अशी त्यांची परवानगी आहे की तुम्ही कार्यक्रम सुरुवात करा, पाठीमागून 4 लोक येतील। तर त्याप्रमाणे आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। या प्रदर्शनामध्ये खरं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्या पुण्यातल्या चित्रकारांचं फार मोठं भाग्य आहे आणि त्या भाग्याला तुम्ही सगळे प्राप्त झालात, पास झालात असं मी म्हणेल। कारण ही इतकी अटीतटीची लढाई होती की पुण्यातल्या चित्रकारांना ज्याला आपण म्हणतो ना वाळीत टाकलंय तसं चित्रकारांच्या विना हा कार्यक्रम होत होता। त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी थोडंसं झटलो, प्रयत्न केले, त्याला आपल्याला यश मिळालं आणि त्या प्रयत्नाचं यश म्हणून ह्या प्रदर्शनाच्या रूपात आपण त्यांना उत्तर देतोय आणि उत्तर दिलं थोडक्यात। आता पुढच्या वर्षी काय होईल मला माहीत नाही। यावर्षी तर आपण लढाई जिंकलेली आहे, पुढच्या वर्षी ही लढाई बघून ही चित्रप्रदर्शनं बघून पुढच्या वर्षी आपल्या चित्रकारांना ते इन्व्हाइट करतील आणि दरवर्षी हा चित्रकारांचा महामेळावा पुन्हा इथं सुरुवात होईल असं मला वाटतंय। हा झाला आपल्या यशाचा भाग। दुसरी गोष्ट, या प्रदर्शनात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून चित्र आलेली आहेत, खूप चांगल्या प्रतीची चित्र आलेली आहेत। त्याच्यासाठी काही लोकांनी मुद्दामून तयार करून दिलेली आहेत, काही लोकांनी अगोदरच तयार करून ठेवलेली होती। तर ती चित्र अतिशय चांगल्या पद्धतीची केल्यामुळं चित्र प्रदर्शन चांगलंच झालेलं आहे। म्हणजे कुठल्याही चित्राला नावं ठेवण्यासारखं एकही काम नाही आहे। अशीच कामं आपल्याला करायची आहेत की सगळ्यांच्या मनात भरतील, सगळ्यांना आवडतील आणि प्रत्येक चित्रकाराचा वेगळा ठसाच्या चित्राच्या रूपानं आपल्याला वेगळ्या, जसं हुसेन म्हटलं की त्याचं चित्र बघितलं की आपल्या लक्षात असं, तसं आपल्या चित्राची आपल्याला खाली सही नाही टाकायला लागली पाहिजे, आपल्या चित्राची ओळख आपल्या चित्रावरनं झाली पाहिजे। तसा आपण प्रयत्न करायचा आहे आता इथून पुढं की मी किती चांगलं चित्र करतो आणि ते चित्र बघितल्यावर मी आहे हे सगळ्यांच्या लक्षात यावं, अशा पद्धतीनं आपण प्रगती करायची आहे। हा माझा झाला प्रगतीचा भाग। तिसरी गोष्ट परत सांगावीशी अशी वाटते की चित्रकारांनी कमिशनसाठी म्हणजे पैशासाठी काम न करता चित्र रियाजासाठी, कामासाठी चित्र केलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे। सतत जर आपण काम केलं तर आपल्या चित्राची क्वालिटी आणि प्रगती होईल, पण पैशासाठी काम केलं तर ते चित्र होत नाही। पैशासाठी फक्त आपण काम करतो मग त्या चित्रामध्ये क्वालिटी निघत नाही। हा दुसरा भाग मुद्दाम का मी सांगतोय की नाही मला कामच नाही म्हणून मी काम नाही एवढ्यात काही केलं, याचा अर्थ काय होतो, मला ऑर्डर नाही म्हणून मी काम नाही केलं। वास्तविक चित्रकाराचा पिंड असा आहे, रोज जसं आपल्याला जेवायला लागतं तसं रोज चित्राचं काम केलं पाहिजे, स्केचिंग केलं पाहिजे, तर आपला हात काहीतरी बोलतो, काहीतरी उत्तर देतो आणि त्यातूनच आपल्याला पैसा मिळवता येतो, पैसे मिळतात। आज चित्रकारासारखा श्रीमंत माणूस कोणीही नाही, पण केलं तर जो करतो त्याला पैसेच आहेत। आज अनेक प्रकारचं डिजिटलिंग झाले आहे, कॉम्प्युटराइज झालेलं आहे, ते मशीन त्याचं काम करतं आहे, पण तुमच्या चित्रकाराच्या हातून जो एक स्ट्रोक पडतो त्या स्ट्रोकला जी किंमत आहे, जो भाव आहे, जी मजा आहे ती त्या मशीनमध्ये नाही आहे, त्या तुमच्या एका स्ट्रोकला किंमत आहे। म्हणून तुम्ही हात सुधरवायला पाहिजे, अतिशय साफाईनं काम केलं पाहिजे असं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे। अर्थात तुम्ही सगळे पट्टीचे चित्रकार आहात त्याबद्दल वाद नाही, पण तरीसुद्धा मुद्दाम सुचवतो आहे, त्यात काही नवीन असतील, काही थोडंसं आज करू उद्या करू असं काही म्हणणारे असतील, त्यांच्यासाठी ही विनंती की रोज काम करत जा। तेच चित्र आपल्याला बोलणार आहे आणि तेच चित्र आपल्याला जागवणार आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतल्याबरोबर तुमच्या सगळ्यांचे परत मनपूर्वक आभार। आता प्रश्न राहिला आहे तो चित्र प्रदर्शनात भाग घेतलेल्यांसाठी त्यांना मानपत्र, सन्मानपत्र देऊन त्यांचा
यथोचित गौरव करण्याची. तर मी ज्यांची नावं घेतो त्यांनी आपली सर्टिफिकेट घ्यायला पुढे यायचं आहे. मेधा सदुंबरेकर, माया वाकणकर, उल्हास वेद पाठक, तुमचंच नाव आहे, मुकीम तांबोळी. जवळ घेतलं की असं होतंय. सर्टिफिकेट आधी द्यायचे, मग हे विदाउट सर्टिफिकेट्स होते. पण आज गणपती हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. त्यासाठी त्यांनी मला असं वाटतं माझं नाव अगोदर घेतलेलं. धन्यवाद सर. आनंद टेके, धनाजी गुरव, शब्बीर शेख, महेंद्र काकडे, राकेश लोखंडे, सोनाली, चंद्रकांत विभांडे, राजेंद्र मेहता, रोहन भोसले, आत्ता जी आपण सर्टिफिकेट दिली त्यातले 8 मेंबर आमच्या कलाकार कट्ट्यावरचे होते. कलाकार कट्टा हा पुण्यात आपण स्थापन झाल्यानंतर तिथल्या कलाकारांची संख्या वाढते आणि ती संख्या वाढते म्हणून त्याही कलाकारांचा आपल्याला गौरव करायचा होता, सन्मान करायचा होता. म्हणून त्यांना आपण सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलेलं आहे की निदान पुरस्कारासाठी नव्हे, प्रशस्तीपत्रकासाठी नव्हे, पण चित्रकलेसाठी आपल्याला कुठंतरी बसून काम करायला पाहिजे. आपण चित्रकार म्हणून 4 लोकांच्या पुढं जायला पाहिजे. म्हणून कलाकार कट्ट्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचा तुम्ही सगळ्या चित्रकारांनी होईल तेवढा फायदा घेऊन पुढं जायचं काम करायचं आहे. म्हणून ह्या चित्रकारांचा गौरव केला आहे. आता इथून पुढचे चित्रकार
विश्वनाथ खिलारी आहे. कविता साळुंके, सुनील जाधव, हिरेमठ, कुडल हिरेमठ, हर्ष रस्तोगी, तंगे, ज्ञानेश्वर सोमुलवार, किसन आडे, धनंजय सस्तेकर, सुहास जोशी, निरंजन पाडगावकर, देवयानी कुलकर्णी, श्रद्धा दास, शारदा दास, नचिकेत दामले, श्रुती, श्रुती सरनेम नाही, फक्त श्रुती. अमित ढाणे, मिलिंद भानजी, नंदकुमार चिंचोरकर, राहुल रानडे, ॲक्च्युली मी सगळ्यांना विनंती करतो की सरांसाठी दोघंही म्हणजे मुरली लावटी असो लोणकर सर असो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे एक्झिबिशन केवळ त्यांनी केलेल्या म्हणजे कंटिन्युअसली दे केप्ट ऑन डिबेटिंग विथ पुणे फेस्टिवल गाईज की आपल्याला हे एक्झिबिशन करायचं आहे आणि दॅट वॉज द फर्स्ट ट्राय. त्यामुळे आपण सगळे आज इथे आहोत ते जस्ट बिकॉज ऑफ हिम. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रदर्शनाच्या विषयी तुम्हाला जर काही बोलायचे असतील 2 शब्द, काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही येऊन बोलू शकता. त्याच्यानंतर जर सगळ्यांचं बोलणं झालं असेल तर आपली आपली चित्र लावलेली काढून कार्यक्रम आपल्याला संपवता येईल. काय तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता.
काही सूचना करायच्या असतील तर त्या करू शकता, कारण मी मनुष्य आहे, काम काहीतरी चुकतो. बोलतंय कोण? कलाकारांचा ग्रुप फोटो घ्यायचा तर कृपा करून कोणी जाऊ नये, थोडा वेळ थांबावं, ग्रुप फोटो घेण्यात येईल. जय गणेश. लोणकर सर आणि लावटी सरांना नमस्कार करून मी आपणा सर्व चित्रकारांतर्फे सरांचे मी प्रथम आभार मानतो की त्यांनी ही अप्रतिम अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली, की आम्हाला हा विषय दिल्यानंतर तिथून आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यावर काम करून नवीन आम्ही प्रेझेंटेशन करू शकलो. याच्याला सर्वस्वी जबाबदार सरच आहेत. यांनी जर ही संधी दिली नसती तर कदाचित आम्ही हे काम केलं नसतं. हे एकदम सत्य आहे, कारण अगदी पेंटिंग घेऊन येईपर्यंत कुडल सर, अवधूत, आम्ही शेवटपर्यंत काम करत होतो त्याच्यावर आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काम करून इथे आणून देत होतो. यावर्षी सर्वात पहिल्यांदा गणेश फेस्टिवलमध्ये चित्रकलेचं पहिलं एक्झिबिशन झालं. त्याला एकच बालगंधर्व आर्ट गॅलरी मिळाली. माझी अपेक्षा आहे, सर्व करांची अपेक्षा आहे की सर तुम्ही पण थोडं त्यांना पुश करा. पुढच्या वर्षी असाच शो बालगंधर्वमध्ये पण होईल, यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरीमध्ये पण होईल, रवी वर्मा गॅलरीमध्ये पण होईल आणि बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीमध्ये पण होईल. इतके आर्टिस्ट आणि इतकं चांगलं काम करणारे आर्टिस्ट पुण्यामध्ये आहेतच आहेत. आपण तिथपर्यंत कमी वेळामध्ये यावर्षी सर पोचू शकले नाही, आम्हाला त्याची जाणीव आहे. पुढच्या वर्षी 1 महिना अगोदर चालू करून ह्या सर्व गॅलरी भरतील एवढे आर्टिस्ट आणायची जबाबदारी सरांची नाही तर आपल्या सर्वांची आहे. आपण सर्वांनी पुढच्या वेळेस या सर्व 4 आर्ट गॅलरी भरतील एवढे आर्टिस्ट आपण आणू. हाच विषय घेऊन याच पद्धतीनं आपण पुढच्या वर्षी पण करू. सर तुमच्या मागे आम्ही सर्व आर्टिस्ट आहोत आणि बाकी तर सर्व करून न्यायला श्री समर्थच आहे. धन्यवाद. सुहास जोशी आलेले आहेत, तर त्यांचे ट्रॉफी नाही इथंच आहे. तिच्या आईचे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. अजून 2 साधना करून आणि त्या मॅडम घ्या पटपट बोला. त्यांना सर्टिफिकेट. बोला ना. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी या 2 शब्द बोला. काहीतरी चुकलं असेल ते मला कळेल तरी. नमस्कार सर्वांना. जय गणेश. ॲक्च्युली 35 का 36 वर्षापूर्वी पुणे फेस्टिवलची सुरुवात झाली. त्यामध्ये अनेक कलाकार, अनेक कला सादर होत होत्या आणि त्याच्यामध्ये चित्रकारांसाठी काही होत नव्हतं. ही खंत 2.5 वर्षापूर्वी सुरेश लोणकर सरांनी आमच्यासमोर बोलून दाखवली होती आणि आज त्याला खऱ्या अर्थाने यश आलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या सगळ्यांचा कलाकारांचा कट्टा तिथं आमचा आहे कॅफे गुल्डक समोर. तर त्यांच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार करतो आहे. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव गौरांग पुंटांबेकर. मी पण गेली बरेच वर्ष ह्या सगळ्या प्रवासामध्ये आहे. आज पहिल्यांदीच सरांच्यामुळे, लोणकर सरांच्यामुळे मला इथे प्लॅटफॉर्म मिळाला आणि मी आता रेग्युलर बेसिसवरती पेंटिंग करायला सुरुवात केलेली आहे. इतकी वर्ष मी त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकलो नाही,
पण पहिल्यांदाच आणि पुणे फेस्टिवलच्या निमित्ताने जो काही प्लॅटफॉर्म मिळाला आणि इथे सर्व पद्धतीच्या आर्टिस्टचं जेव्हा मी काम बघितलं तर ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही मला इथे संधी दिलीत आणि माझं जे काही काम होतं ते फक्त सरांनी मोबाईलवरती आधी बघितलं होतं आणि त्यांना त्याच्यामध्ये काही गोष्टी जाणवल्या असतील तर ते म्हणाले की नाही, आपण निश्चित ते प्रदर्शित करूयात चित्र. तर ही माझ्यासाठी स्वतःसाठी एक चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मला ती शेअर करावीशी वाटली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा पॅशन आर्टिस्ट ग्रुपचा इथे राहुल रानडे म्हणून आहे, त्याचं मी त्याला कौतुक करीन की तो प्रत्येक वेळेला सगळ्या त्याच्या आर्टिस्ट मित्रांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्याकडून चांगलं काम कसं होईल आणि आपल्याला त्यांना कसा एक बूस्ट देता येईल यासाठी तो नक्कीच प्रयत्नात असतो. तर कदाचित जसं कलाकार कट्टा हा एक ग्रुप आहे तसंच पॅशन आर्टिस्ट फॅमिली नावाचा एक ग्रुप आहे. बरेचसे मेंबर त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्याचा म्हणजे सर्वेसर्वा राहुल आहे, कारण तो प्रत्येक वेळेला सांगत असतो की ही काही नवीन लोकं आहेत, यांना आपण आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊयात किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स दुसऱ्यांसाठी कामी येईल अशा वेळा आपण त्यांना मदत करूयात. तर ही जी त्याची एक चांगली गोष्ट आहे, त्या निमित्ताने सुद्धा मी या प्लॅटफॉर्मपर्यंत पोचू शकलो, म्हणून सरांचे आणि त्याचे दोघांचेही मी धन्यवाद मानतो. अजून कोणाला काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे, काही नवीन सूचना, आपले काही विचार मांडायचे असतील तर अगदी मांडा, कारण हे सगळं तुमचं राहिलेली काही अनुत्तरित प्रश्न आपल्याला सोडवता येतील. आपण सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे, मी एकटा काही करू शकत नाही. जर काही असेल तर अगदी मनसोक्त छानपैकी मोकळ्या मनानं बोला. मेहता सर, बघा काय वाटतंय तर सांगा. सुधारणा करता आहोत तुम्ही, शिकण्यासारखे नाही, आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या पुढे मी काय बोलू. सर असे सहज मला भेटले आणि ते म्हणे आपण गणपतीचा शो करतो आहे तर चित्र असतील तर दे. मी म्हटलं सर जरूर, तुम्ही सांगितलं, मी 2 चित्र पाठवली. जरी मी सगळ्यांच्या साच्यामध्ये बसत नसेल तरी 1-2 चित्र इथं लागलेली पाहिली, मला मनाला समाधान झालं. आणि लाहोटी सरांचं नेहमीच एन्करेजमेंट असतं, तर त्याच्यामुळे दोघांचं मनापूर्वक आभार. हा खूपच मोठा प्लॅटफॉर्म होता आणि खूपच मस्त कामं बघायला भेटलं आणि खूप शिकायला भेटलं. सो धन्यवाद. खरं तर मला जास्त आनंद याचा होता की गणरायाने सगळ्यांना एकत्र आणलं. आता यांनी सांगितलं वेगळा आमचा ग्रुप आहे, आमचा एक कलाकार कट्टाचा ग्रुप आहे, फॅशन तसं अर्बन स्केचर्सचा ग्रुप आहे, असे वेगवेगळे ग्रुप आहेत पुण्यातले. आणि एका गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत आणि हे एकत्र येणं फार गरजेचं आहे. इथे चांगले चांगले चित्रकार आहेत, मला असं वाटतं त्यांनी बोललेलं जास्त सोयीस्कर राहील. रियाज किंवा हातातनं काम होणं हेच फार गरजेचं आहे. जरी आज AI आलेलं आहे, लोक खूप घाबरतात, ते AI आलेलं आहे, कसं होईल चित्रकारांचं. तर एका ठिकाणी मी त्यांना सांगितलं की AI तो बहुत पुराना है. ते म्हणे कसं काय? म्हटलं महाराष्ट्र में बहुत पुराना आहे. तर ते म्हटलं कसं काय महाराष्ट्रात पुराना? म्हटलं दादा कोंडकेचा पिक्चर सुरू झाला ना, म्हटलं की तो अगोदर हे शब्द सांगायचे ते AI. तर AI मराठीसाठी म्हटलं खूप जुनं आहे. तर AI आल्यामुळं आपण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण की जे मॅन्युअल वर्क आहे, कुठलंही काम करायचं तर मॅन्युअल वर्क महत्त्वाचं आहे. हातातनं पेन्सिल अगोदर गरजेची आहे आणि तिथून सगळी सुरुवात आहे. तर चित्रकारांनी असे जे काही प्लॅटफॉर्म पुणे फेस्टिवलच्या निमित्ताने किंवा दुसऱ्या काही कारणाने जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून भाग घ्यावा. आणि दुसरं हे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार आहे. शिकायला मिळालं तरच आपण प्रगती करू शकू. नाही तर मी म्हणेल की अहम ब्रह्मास्मी, मी सगळं काही जाणकार आहे, तर ते शक्य नाही. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात. आणि सरांनी म्हणजे खरं तर
2 मोठे पिलर्स आपल्या मागे आहेत. एकतर लाहोटी सर आणि लोणकर सर, दोन एल एकत्र आलेले आहेत. आणि ते लर्निंग लायसन आहे तेव्हापर्यंत आपल्याला काही फिकीर नाही. मग आपण ते शिकू शकतो सगळं काही. आणि मला तर असा अनुभव आहे लाहोटी सरांचा की माझ्या कॉलेज लाईफमध्येही ते डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे आमच्याकडे. आणि त्यावेळी ते सांगायचे की कलाकार म्हणून जगणं एवढं सोपं नाही आहे, चॅलेंज आहे, पण ते तुम्ही चॅलेंज. आणि आत्तापर्यंत ते 85 वर्ष झाल्यानंतरही ते कुठलंही कारण न सांगता आमच्या कलाकार कट्ट्यावर आवर्जून रोज येतात. लोणकर सरांचंही तसंच आहे. त्यांचे 70 पार केलेली आहे त्यांनी, तरी ते येतात. तर आपण खरंच या लोकांकडनं स्फूर्ती घेण्यासारखं आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो मी की सगळे आले. आता सगळ्यांनी एकत्र यायचं इथं ग्रुप फोटोसाठी. तर कृपया सर्व कलाकार ज्यांनी सहभाग घेतला, मॅडम कदम सर, बाकी सगळे. हे आपलं सन्मानपत्र घेऊन जायचं आहे. काही आत्ता जे आलेले आहेत आणि आमच्याकडून काही राहून गेले होते, नावं कळली नाहीत किंवा लिस्ट बनवताना थोडी इकडे तिकडे झाली, तर सुनील जाधव, साधना कदम, या आपल्या पुण्यातल्या चित्रकार गोळीचं, चित्रकार जोडीचं या आपल्या पुणे फेस्टिवलमध्ये स्वागत आहे. त्यांचं आता नव्यानंच पुन्हा मुंबईला जहांगीरमध्ये परत एक शो होतो आहे, नेहरू सेंटरला एक शो होतो आहे. तेही चित्रप्रदर्शन बघायला आपल्याला जसे जमल तसे आपण जाऊ. आणि त्यांनी दोघंही चित्रकार आहेत, खूप चांगलं काम आहे. त्यांनीसुद्धा आपल्या या प्रदर्शनामध्ये चित्र देऊन सहभाग नोंदवला आहे, आपल्या या प्रदर्शनाची शोभा वाढवली आहे. त्यामुळं त्यांचाही सत्कार आपण सर्टिफिकेट देऊन करत आहोत. नाही तसं नको घ्या. वा, अजून कोण राहिले? शारदा दास, राहिलेले म्हणजे हे आले नाहीत ना, ते यांच्यात कोण राहिले का? नाही, आता आलेले कळणार नाही मला. माझं असं मत आहे, आता सगळ्यांना जिथं हजर आहेत आर्टिस्ट लोक ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना सर्टिफिकेट किंवा पुणे फेस्टिवलच्या कमिटीनं प्रशंसा केलेली चित्र, त्याला ट्रॉफी, असं ज्यांना
द्यायला सांगितलं होतं, ज्यांचा सत्कार करायला सांगितला होता त्यांचा सत्कार झालेला आहे. पण त्याच्यापैकी जर कोणी चुकून राहिलं असेल तर थोडं सुचवा, आणि राहिलं नसेल तर हा कार्यक्रम आपण इथं थांबवू. फक्त चहा पान घेऊन सगळ्यांनी आपली चित्र काढून या कार्यक्रमाची समाप्ती करायची आहे. अच्छा, गौरांग पुणतांबेकर घ्या लगेच नवीन. 1 मिनिट. हां, अरे हे कसे राहिले? पूनम राहिली, त्यांची नावं काय राहिली? पूनम इकडे नावं दिली नाहीत म्हणजे पूनम नावं द्यायची राहिली, त्याच्यामुळं राहिली. अजून कोण आहे आपली? ह्या दोघी तिघीत ना? सांगा ना नावं पटापट. ते लिहा पटपट पटपट नावं लिहा. आपल्या तुलसी आर्ट ग्रुपची जुनी चित्रकर्ती आणि अभिनव कॉलेजची विद्यार्थिनी आणि आजची धडाडीची चित्रकार पूनम पोटे, ती स्वतः आणि तिच्या क्लासमधले काही विद्यार्थी मित्र, त्यांचाही सत्कार इथं होतो आहे. नावं लिहायला उशीर झालेला आहे, नावं न समजल्यामुळं ते लिहायचं राहिलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा सत्कार राहिला आहे. क्षमस्व, आत्ता तो आपण पुरा करू. पूनम पोटे. दुसरं नाव सांग. दुसरं नाव. दुसरं कोण आहे? चित्रकार मेदिनी मॅम. ह्यासुद्धा चांगल्यापैकी चित्रकार आहेत. आपल्याला यावर्षी तर नाही आपल्याला काही मिळालं पाहिजे तसं काम, पण पुढच्या वर्षी त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे. बघूया, आपण वर्षभर वाट बघू आणि त्यांच्या चांगल्या चित्राची प्रशंसा करायला आपल्याला पुढच्या वर्षी नक्की चान्स देणार आहेत. मेदिनी मॅम. अजून कोण? तन्मया. हे जे आत्ता नावं मी घेतोय हे पूनम पोटे यांच्या क्लासमधले सगळे विद्यार्थी आहेत. क्लास फार मोठ्या चांगल्या प्रमाणात चाललेला आहे, शिकवण्याची पद्धत चांगली आहे. त्याचंही रेकॉर्ड आणि त्याचंही चित्रप्रदर्शन दरवर्षी या बालगंधर्वमध्ये होतं आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी किमान 5-10 चित्रकार त्या क्लासमधून चांगल्या पद्धतीनं बाहेर पडत आहेत आणि हीच उंचीची मालिका कायम त्यांनी राखावी ही त्यांना माझ्याकडून स्वतःकडून त्यांना ही विनंती आहे. नावं टाकून देतो. अजून कोण राहिले बघा? श्रावणी जगताप. यांचंही चित्रकाम चांगलं आहे. कॉलेज सांभाळून, ज्याला आपण आम्ही सगळेजण हॉबी, माझी आवड मी जोपतोय त्या पद्धतीनं त्यांनी काम जरी केलेलं असलं तरी त्यांचं काम हौशी चित्रकारासारखं वाटत नाही, इतकं चांगलं काम करतायत. श्रावणी जगताप. आहेत ना अजून? घ्या ना नावं घ्या, मग नंतर नावं टाका. नाव नंतर टाका ना. नाव नंतर टाका. गौरांग. तुम्ही राहिलाय? अच्छा, नंतर लिहा नावं. गौरांग पुणतांबेकर अतिशय तरुण वयामध्ये चांगलं चित्रकाम करतायत, अशीच त्यांची प्रगती व्हावी. छान छान. नको नको नको. थांबवा. अरे यश, अरे सगळे चित्रकार आहे. वेटा वेट झालं. कॅमेरा ओके डन.